नावं तुमचे नावं त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्याच्या मुलाचं नाव सर्व करून देतात. अभी तक ऑर्डर प्लेस नहीं किया आपने? तो कब आएंगे उसको? जुलाई से चालू होंगे। कब तक आएंगे? जुलाई से चालू हो गया, अगस्त सितंबर 15 अगस्त. त्याच्यानंतर तुम्हाला आता सांगितलं समोरचा रस्ता आणि मग सर्व घरांच्या बांधकामाच्या मंजुरी आहे की नाही तपासून गेले. तरी एक व्यक्ती पाहिजे. हा ग्राउंड फ्लोअर आहे, हाईट चांगली आहे. त्याच्यानंतर हा एरिया आपला फार्मसी कंप्लीट झालेला आहे. समोर सेवक राहिला बिलिंग पर्पज. त्याच्यानंतर सर आपण इथे ॲडमिन झाला एरिया, मागचा एरिया झाला आपला 31 तारखेनंतर आपल्याला निर्णय घेणं सुरू होईल. त्याच्यानंतर इथे सर बॅकरी पण झालेलं आहे, हा पण एरिया रेडी झालेला आहे. त्याच्यासाठी इक्विपमेंट आल्यानंतर आपण पायलट फिनिशिंग कंप्लीट करू. त्याच्यात हा झाला सर ग्राउंड फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरमध्ये सर आपल्या इकडे दोन याच्यावरती काही राहत नाही, अपूर्ण मोठं. त्यानंतर 2 महिन्याच्या अगोदरच 22 डिसेंबरची ही वेळ घेण्यात आली होती. याचं उद्घाटन सरसंघचालक मोहनजींच्या हस्ते व्हावं असं स्वर्गीय रतन टाटा यांचा आग्रह व इच्छा होती. या हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय रतन टाटा जेव्हा माझ्या निमंत्रणावरून चंद्रपूरमध्ये आले तेव्हा त्यांनी हे कॅन्सर हॉस्पिटल देण्याचं कबूल केलं. आम्ही एक ट्रस्ट तयार केली मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन आणि सेक्शन 8 कंपनी करून यामध्ये आता टाटा ट्रस्ट सरकार असं ही ट्रस्ट असून या माध्यमातून 280 कोटी खर्च करून यामध्ये टाटानी काही पैसे दिलेत ट्रस्टच्या माध्यमातून, काही पैसे डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडमधून दिले. असं 280 कोटीचं 140 बेडेडचं हे कॅन्सर हॉस्पिटल आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण लक्षात घेऊन कॅन्सरचे पेशंट्स मोठ्या संख्येने इथं असतात आणि त्यांना इलाज करण्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावं लागतं. अत्याधुनिक सोयी आम्ही इथं केल्या. देशातली पहिली हेलियम गॅसचा उपयोग न करता या ठिकाणी असणारी पहिली मशीन, ही देशातली पहिली, ही या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही घेतली आणि या पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये उत्तमातल्या उत्तम सेवा दिल्या जात आहे. आता आज आचारसंहिता लागली आहे तर आम्ही निर्णय केला निवडणूक आयोगाशी. या अगोदरच आम्ही पूर्व परवानगीसाठी अर्ज केला होता की राजकीय नेते म्हणून आम्ही कोणीही स्टेजवर राहणार नाही, पण उद्घाटन हे व्हावं आणि त्याला त्यांनी संमती दिली होती आणि त्या माध्यमातून 22ला याचं उद्घाटन हे कोणत्याही राजकीय नेत्याविना होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.